हॅलो फ्रेंड, आता आपण आहोत या वाघी फाट्याला. हे वाघी माझ्या मित्राचं गाव आहे. याचं थोडं थांबलो मी आणि आपल्याला जायचं इकडं सरळ. पण आम्ही इकडनं मागती रस्ता खूप छान आहे इकडं. आता इथून थोडं मित्राला भेटू आणि नंतर परत आणि आपल्या याच्याकडे जाऊ. इथून मला दाखवत आहे 210 किलोमीटर, तरी मला इथून लागतील अजून 4-5 तास लागतील इथून जवळपास. रस्ता खूप छान आहे इकडे, एकदम मस्त असा हवे आहे. ही आपली गाडी, ही आपली गाडी येत उभी आहे. थोडं तिला पण रेस्ट. मी 1 तास थांबलो नव्हतो. 1 तासात मी जवळपास मग 40-45 मी 60-65-70च्या जवळपास स्पीड आहे माझी मेंटेन. आणि या स्पीडनं आपण समोर परत जाऊ. आता वाजले आहेत सकाळचे 8च्या वरी टाईम झालेला आहे. एक्झॅक्टली टाईम सांगायचं गेलं तर आता वाजलेले आहेत 8:50 म्हणजे 9 वाजत आहेत इथं. आणि आता इथनं परत आपल्याला परत इथून 4-5 तास जरी ठरले तरी आपल्याला बराच वेळ लागेल. तर आपण आता घेऊया थोडं पाणी. एक 100 किलोमीटरचा जवळपास मी आला आहे. तर मला 100 किलोमीटर क्रॉस करायला लागले. मी 6ला निघलो असेल, 6-6:30च्या निघलो. 6-6:15 3 तास लागले. 100 किलोमीटर मला 2 तास लागले फक्त आपल्या यालाच भोकर फाट्यालाच यायला. म्हणजे मी जे राहतो तिथून ताळ म्हणून कलकत्ती गावात तिथून परत यायला भोकर फाट्यालाच यायला मला लागले 2 तास. आणि मी तिथून एका तासात इथपर्यंत. चला पुढे अजून किती वेळ झाला. माझा मित्र याला परत आपण भेटूया पुढे. आपण फक्त आता इथून मी मोठं तिथं शूट करू आणि नंतर चालू आपण आपल्या मार्गावर. परत एकदा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद. हा माझा मित्र अनिल कांबळे. हा वाघीचा आहे. आम्ही वाघी फाट्यापासून समोर 2 किलोमीटरच्या अंतरावर आलो. आणि आता मला त्या गावाचं नाव आठवत नाही. आम्ही त्या ठिकाणी दोघांनी बसून हॉटेलमध्ये नाश्ता केला. परत नदी आहे. कोणती नदी आहे ते माहिती नाही मला, पण इथे एकदम मस्त असं दृश्य आहे. रस्ता एवढा खराब लागला नाही इथनं, खूप खराब आहे. 20च्या स्पीडनं गाडी चालू आहे म्हणजे इकडनं. आणि परत आपल्याला अजून इकडं समोर जायचं आहे. अजून किती रस्ता याचा खराब आहे ते काही माहिती नाही. मी आता घरापासून आलो 106 किलोमीटर आणि आता सकाळचे वाजले 10:23. हॅलो फ्रेंड, आता वाजलेले आहेत दुपारचे 1:14 आणि येथून जवळपास आहे. आपण आलेलो आहोत आता मठ्याच्या समोर. मठा आता दुपारचे वाजलेले आहेत बघा 1:15 आणि अजून आपल्याला इथून पुढे जायचं आहे. अजून जवळपास 120 किलोमीटरच्या जवळपास. तर चला सुरुवात करूत आपल्या राईडला. आणि आपण इथून निघतो. आपण इथून पेट्रोल फिल केलेलं आहे. एक पेट्रोल पंप आहे. आपली प्रतिविधी झाली आता आणि आता आपण
जालना येथून आहे 40 किलोमीटर आणि इथून आपण आपल्या डेस्टिनीकडे निघूया, वाटूर. मला खूप उशीर होत आहे कारण की खूप हळूहळू स्लोली जात आहे मी आता खरं तर मी आता इथून आसपास जायला पाहिजे होतं, पण मी आता तब्बल 2 तास लेट झालो. जेव्हा मी घरून मॅप लावला होता त्यावेळेस मला दाखवत होतं 1च्या जवळपास का मी ची स्पीड आपण मेंटेन करत आहोत. मध्ये रस्ता एवढा खराब लागला होता ना मला, 15-20 किलोमीटर असा खूप खराब होता. त्याच्याने गाडीचा वेग पण खूप कमी झाला. तिथे गाडीची स्पीड होती म्हणजे 15-20 अशी तिसऱ्या गिअरमध्ये. त्याच्यामुळं तिथं पण 1-1.5 तास गेला आणि घरून पण थोडं खूप लेट झालं. खरं तर मी आता पाहिजे होतं माझ्या ठिकाणावर. आता मला रात्रीला खूप प्रॉब्लेम होईल असं वाटते, तर चला आपण जाऊ, बघू किती वेळ होते. अजून 2 वाजेपर्यंत तरी आपण तिथं पोहोचायला हवं होतं. कारण आणि येथून 116 किलोमीटर छत्रपती संभाजीनगर. खूप उशीर झाला आता, खूप हळू चालू आपण, कारण की 300 किलोमीटर 310 माझ्या ठिकाणापासून जे अंतर आहे ते 310 किलोमीटर आहे. तरी एका तासात आपण 50 किलोमीटर जरी धरलं. आता मी इथून कॅमेरा बंद करत आहे आणि थोडं जोरात जाण्याचा प्रयत्न करेल. हॅलो फ्रेंड, आता वेळ झालेली आहे 2:48 आणि मी आता सकाळचं जेवण करत आहे. कारण की मी सकाळी 8-8:30च्या दरम्यान नाश्ता केला होता एका जागेवर, पण रस्ताच कटत नाही. रस्ता खूप खराब असल्या कारणास्तव सध्या इथे जेवण चालू आहे माझं. आता इथून जे मी लावलं होतं सिद्धार्थ गार्डनचा मॅप, आता इथून ते गार्डन 80 किलोमीटर दाखवत आहे प्रॉपरली. पण घेऊ फटाफट जेऊ आणि भेटू. रस्त्याने एवढा टाईम लागत होता ना, खूप टाईम. एक तर रस्ता नाही कटत आहे नवीन असल्या कारणात, आणि स्पीड पण कमी आहे माझी. 50-60च्या स्पीडनं मी गाडी येत आहे. त्याच्यात आपलं जे मोठं ब्लॉगिंग करतो आपण त्याचा आवाज पण माईकचा खडखड येत आहे. आपण मागवला आहे अंडा राईस. मस्त ते जेवू आणि आपण आपल्या मार्गाकडे नेऊ. त्याला आपलं असं मस्त असं जेवण झालेलं आहे. आता तर आपण निघूया. आता इथून मला जवळपास 80 किलोमीटर आहे, ते 1-2 तास तर आरामशीर लागतील. आणि टाईम झाला काय मित्रांनो, कसं काय आता वाजले सायंकाळचे 5:45 आणि मला छत्रपती संभाजीनगरला मी आलेला आहे. मध्ये मी जेवण केलं त्या ठिकाणापासून कॅमेरा बंद होता माझा ऑफ. डायरेक्ट मी छत्रपती संभाजीनगरला आल्यावर थोडं शूट केलं आणि आपण पोहोचलेलो आहोत आपण आपल्या प्रॉपर ठिकाणावर. व्हिडिओ कसं काय वाटला नक्की कळवा.